मोसमी पावसाला पोषक स्थिती नाहीये आणि त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा थोडा कमी म्हणजे 92% इतका पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलाय। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कमी पाऊस होईल अशी शक्यता। पावसाबद्दल धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। ऑगस्ट महिन्याचे पावसाचे नवीन वेळापत्रक आलंय। 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्हे यामध्ये आता कोरडे राहणार आहेत। दुष्काळाची शक्यता वर्तवल्या। मान्सून उलट मार्गाने फिरणार असल्याने शेतकऱ्यांना सावध राहणं आता सांगितलं आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस काळ कसा राहील याबद्दलचं नवीन वेळापत्रक आता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलंय। ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांकरिता धक्कादायक अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलाय। हा अंदाज आता चुकणार नाही। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हवामान विभागाने पुन्हा एकदा नवीन सुधारित अंदाज दिलाय, कारण की मान्सून उलट मार्गाने फिरलाय, ज्याचा फटका महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना बसणार। या जिल्ह्यामध्ये पाऊस कायमस्वरूपी बंद होणार, तर उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर इतका प्रचंड वाढणार आहे की मागील 50 वर्षाचं रेकॉर्ड मोडणार आहे। जुलै महिन्यामध्ये सरासरी पावसाचा जर विचार केला तर काही ठिकाणी जास्त पाऊस झालाय, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात झालाय, तर काही ठिकाणी पाऊसच नाही तुम्ही पाहिलेला आहे। अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आता या जुलै महिन्यामध्ये पडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता लागून राहिल्या की आता पुढच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना पावसाचा नेमका कसा राहणार आहे। याबद्दल आता एक नवीन बातमी समोर आली आहे आणि महत्त्वाच्या या 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। खूप कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये दाखवत आहे। यामध्ये पेरलेल्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। त्यामुळे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे, तसेच यामध्ये असे पण काही जिल्हे आहेत ज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश्य देखील अनेक त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होणार आहे। मग आता तुम्ही म्हणाल की एका बाजूला मुसळधार पाऊस पडणार आहे आणि एका बाजूला पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी परिस्थिती का झाल्या? तर बघा शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ही एक विशेष परिस्थिती आता आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी बनलेली आहे, ज्यामुळे या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, तर उरलेल्या काही जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पुढील 2 महिन्यांकरिता असणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढील 2 महिन्यांकरिता पाऊस नेमका कसा असणार आहे याचा अंदाज जर तुम्ही लावत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। पुढील आता ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांकरिता पाऊस कसा राहील नक्की बघा। आता बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये पाऊस काळ कसा राहील याचं सुधारित वेळापत्रक हवामान खात्याकडून आज जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांकरिता पाऊस कसा राहील याचा जर तुम्ही अंदाज लावत असाल, विचार करत असाल, तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही बघायचा आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ कसा राहणार आहे, नेमकं तुमच्या तालुक्यामध्ये आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पाऊस काळ कसा असणार आहे, सविस्तरपणे तुम्हाला व्यवस्थित या व्हिडिओमध्ये आता समजणार आहे। तुम्ही सोयाबीन पेरला असेल, शेतामध्ये बाजरी पेरला असेल, कापूस पेरला असेल, कोणतीही पिकं जर पेरली असेल आणि ती व्यवस्थित उगवून पण आली असतील आणि पुढच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांकरिता पावसाचा अंदाज कसा राहील याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आता सुधारित नवीन वेळापत्रक पावसाचं हवामान खात्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांकरिता पावसाचे एक नवीन वेळापत्रक या ठिकाणी सादर झालेलं आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस नेमकं मुसळधार पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे। अशा प्रकारचे 2 टप्पे यामध्ये असणार आहेत। काही ठिकाणी पाऊस जोरदार पडणार आहे, तर काही ठिकाणी पाऊस बंद पडण्याच्या मार्गावर येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या भागात येतोय हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। अगदी तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात नेमका आता पाऊस कसा असणार आहे याचं वेळापत्रक तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलंय। त्यामुळे सर्वांनी पुढील 2 मिनिटे लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि तुम्ही जर शेतकरी असाल आणि पुढील त्या ठिकाणी आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा जर पावसाचा अंदाज लावत असाल तर अंदाज हा नेमका काय आहे, आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचं सुधारित नवीन आता पावसाचं हवामान खात्याने अंदाज या ठिकाणी दिलाय।
ज्यामध्ये मान्सून पाऊस उलट मार्गाने फिरलाय। मग कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पावसासाठी एकदम पुढील 2 महिन्यांसाठी चिंतेचं वातावरण निर्माण झालंय, जिथे पाऊस कायमचा बंद होतोय? कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे, जिथे पिकांना धोका आहे? कारण की इतका प्रचंड पाऊस होईल ज्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। हवामान विभागाने तातडीने नवा अंदाज यासाठी जाहीर केलाय, जो जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करतोय। म्हणजे बघा, आता जुलैचा अंदाज तर व्यक्त झालाय, आता ऑगस्ट महिन्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करतोय, ज्यामध्ये मान्सून पाऊस उलट मार्गाने फिरलाय। 10 जिल्हे जिथे पाऊस कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचलाय, दुष्काळाची छाया पसरेल आणि या 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे। मागील 50 वर्षाचं रेकॉर्ड मोडलं जाणार आहे। जिथे पेरणी करणे त्या ठिकाणी आता बघा, अनेक ठिकाणी पेरणी केले पण व्यवस्थित उगवलं नाही, त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे। इतर ठिकाणी कोसळणार आहे। जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। आता जुलै महिन्यामध्ये पण सरासरीपेक्षा पाऊस काही ठिकाणी कमी झालाय, काही ठिकाणी आता मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। मग ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांकरिता पाऊस कसा राहील, लक्ष देऊन तुम्ही आता बघा। आता बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये जे वेळापत्रक पावसाचं आले ऑगस्ट महिन्यासाठी, त्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये आता चिंता शिगेला पोहोचत असताना आता ऑगस्ट महिन्याचा पाऊस उलट मार्गाने त्या ठिकाणी मार्गाक्रमण आता करत असल्याचं सांगितलंय। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याच्या यादीत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये पाऊस कायमचा बंद होणार आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 50 वर्षाचं पावसाचं रेकॉर्ड मोडणारा इतका प्रचंड पाऊस या ठिकाणी आता पडणार आहे। चला तर मग मित्रांनो, सविस्तर अंदाज पाहूया। तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये येतोय लगेच पहा। हे अभूतपूर्व संकट जे आहे तर ते महाराष्ट्रावर मोठं आलंय आणि तातडीने त्यामुळे हवामान विभागाने आता पहिल्यांदा सुधारित त्या ठिकाणी अंदाज जाहीर केलाय। जुलै महिन्यामध्ये परिस्थिती जर आपण पाहायला गेली जुलै महिन्यातली, तर यावर्षी तुम्हाला सांगतो पाऊस कमी स्वरूपाचा झालाय। आता मेचा जर विचार केला तर मान्सून मे महिन्यातच दाखल झाला होता, परंतु हवामान खात्याने शेतकऱ्यांना तेव्हा पेरणी न करण्याचा सल्ला दिला होता। तुम्ही आठवून बघा, हवामान खात्याने मे मध्ये पेरणी त्या ठिकाणी करू नका असं सांगितलं होतं आणि तो सल्ला अचूक ठरला होता हवामान खात्याचा। त्यानंतर पावसाचा मोठा खंड सुद्धा पडला मे महिन्यामध्ये, पेरणी लवकर झाली नाही, तुम्ही पण त्या ठिकाणी बघितलं आहे। संपूर्ण जून महिना संपला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलीच नव्हती। नागपूर प्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता जून ते 30 जून काळामध्ये विदर्भातील 9 जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला यावर्षी। फक्त बुलढाणा आणि वाशिम जर सोडला तर मराठवाड्यामध्ये 175 मिलीमीटर पाऊस अपेक्षित दरवर्षी असतो, परंतु 150 मीटर त्या ठिकाणी मिलीमीटर पाऊस त्याने आता नोंद केलेला आहे, म्हणजे कमी परिस्थितीची पाऊस पडलाय। नागपूर जिल्ह्यामध्ये जिथे 173 मिलीमीटर पाऊस दरवर्षी पडतो, परंतु फक्त 98 मिलीमीटर पावसाची यावर्षी या ठिकाणी नोंद झाल्याचं पाहायला मिळालंय। अर्धाच पाऊस पडलाय। मान्सूनची जी कृपा होती ती मे मध्ये झाली, पण जून मध्ये पावसाने मोठा खंड पडलेला होता, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। त्यामुळे हे संकट अधिकच गैर झालं होतं। त्यानंतर जुलै महिन्यात पण जर बघायला गेलं तर असा पाऊस पडला नाही जसं शेतकऱ्यांना अपेक्षित होतं। शेतकऱ्यांना जुलै महिन्यामध्ये पाऊस पाहिजे होता, जसं की नदी तळे भरभरून वाहाव्यात, परंतु असा पाऊस झालाच नाही। त्यातच आता अतिशय महत्त्वाचा धोकादायक अंदाज हवामान विभागाने या ठिकाणी आता वर्तवलाय, तो म्हणजे मान्सूनचा पाऊस आता उलट मार्गाने सुरू झालाय। आता या आसमान पावसामुळे मान्सूनची दिशा बदलल्या आणि त्यामुळे 10 जिल्हे कोरडे राहणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय। हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात या ठिकाणी एकाच वेळी तयार झालेल्या भिन्न दाबामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती आता निर्माण झाल्या। मान्सूनच्या वाऱ्याचा जो काही नियमित प्रवाह महाराष्ट्राकडे येत असतो तो एक शक्तिशाली दाबाच्या पट्ट्यामुळे आता आवरला गेलाय। यामुळेच मान्सूनची ऊर्जा विभागली गेल्या। या प्रवाहाचा एक भाग पूर्णपणे कमकुवत होऊन महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात पोहोचू शकत नाही आहे। त्यामुळे जिथे पावसाचा प्रवाह आहे तर तो थांबणार आहे असं सांगितलंय। तर दुसरीकडचा जो भाग आहे तर तो पश्चिमकडचा कोकण किनारपट्टीचा त्या ठिकाणी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जो इतक्या तीव्रतेने आढळतोय, जिथे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। हेच मान्सून उलट फिरणं, त्यामुळे महाराष्ट्रावर दुहेरी संकट आता पुढील 2 महिन्यांसाठी आता ओढावणार असल्याचं सांगितलंय। एकाच वेळी दुष्काळ आणि अतिवृष्टी असं इतिहासात पहिल्यांदाच घडते।
10 जिल्हे ज्याच्या बक्षस्थानी आता पडणार आहेत, जिथे त्या ठिकाणी आता पाऊस कमी पडणार आहे आणि 12 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बघा। आता बघा, वैज्ञानिक कारण समोर आले ज्यामुळे पावसाची फाळणी झाल्या, त्यामुळे काही जिल्हे पाण्याला पारखे त्या ठिकाणी आता होणार आहेत, काही जिल्हे पाण्याखाली जाणार आहेत। मग कोणते 10 जिल्हे कोरडे राहणार आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जलप्रलय त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 10 जिल्हे दुर्दैवी आहेत जिथे ज्या ठिकाणी पाऊस कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर असणार आहे। आता बघा, आपण पहिल्यांदा पाहूया की कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर पाहूया की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस हा कमी स्वरूपाचा असणार आहे। 12 जिल्ह्याकडे जिथे मान्सूनचं बघा दुसरा रौद्र अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे पावसाचा जोर इतका वाढणार आहे की 50 वर्षातील रेकॉर्ड आता या ठिकाणी मोडले जाणार आहे। प्रशासनाने इथे रेड अलर्ट आजपासून जाहीर करण्यात आला आहे। नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला या ठिकाणी दिला आहे। असे जिल्हे आहेत प्रामुख्याने जिथे पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत, कोकणातले पण या ठिकाणी काही जिल्हे आहेत, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत। यातला पहिला जिल्हा आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये सकल भागामध्ये पाणी साचण्याचा गंभीर धोका या ठिकाणी होऊ शकतो, इथे वर्तवण्यात आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये कोणतीही दुर्घटना दरडी कोसळू शकतात, त्या कोसळण्याची शक्यता आहे। पर्यटनावर बंदी येण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये आता झालाय, तसाच ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे। रत्नागिरी जिल्हा नद्या पातळीची त्या ठिकाणी नद्यांची पातळी ओलांडू शकते असा हवामान विभागाने अंदाज दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पुणे जिल्ह्याचा विचार केला तर विशेषतः घाटमाथ्याचा परिसर म्हणजे लोणावळा, तामिनी घाट या ठिकाणी दरडी कोसळतील इतका प्रचंड पाऊस होणार आहे। त्यानंतर साताऱ्यामध्ये विशेषतः घाटमाथा जो आहे तर यामध्ये महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, इथे अतिवृष्टी त्या ठिकाणी सदृशी म्हणजे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर पंचगंगामध्ये रौद्र रूप धारण करण्याची भीती या ठिकाणी वर्तवल्या। त्यानंतर नाशिकचं धरण या क्षेत्रामध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळ्यात वाढ होणार आहे। जळगाव आणि नंदुरबारचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या तापी खोऱ्यात पूर येण्याची शक्यता वर्तवल्या। आता त्या ठिकाणी अहिल्यानगर मधलं घाट परिसर जो आहे, भंडारदरा जिल्ह्यामधलं देखील या ठिकाणी आता एरियामध्ये देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। वाशिम हा एकमेव जिल्हा आहे जिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे। अतिवृष्टीचे जिल्हे आता झाले, आता जिथं कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या त्यातला पहिला जिल्हा नागपूर। नागपूरमध्ये आता 44% पाऊस कमी स्वरूपात झालाय, त्यामुळे आता पावसाची शक्यता पूर्णपणे मावळण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्हा आहे नागपूरला लागून असलेला, या जिल्ह्यात पावसाच्या प्रतीक्षा या ठिकाणी यावर्षी आता करावी लागण्याची शक्यता आहे। भंडारा, गोंदिया, धान उत्पादक पट्ट्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। चंद्रपूर पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। अकोला तसेच बीड, लातूर या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा असणार आहे, परंतु कमी स्वरूपाचा असणार आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये मुसळधार देखील पाऊस यामध्ये पडणार आहे, परंतु काही जिल्ह्यामध्ये कमी आणि काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, पावसाचा अंदाज असतो, त्यामुळे शेती पिकाची मोठी कामे करत असताना तुम्ही त्या ठिकाणी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच नक्की करा आणि पावसाच्या अपडेट नवनवीन पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।